प्रत्येक घरातला पुरुष हा कर्ता पुरुष असतो आणि आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिला, प्रत्येक पत्नी प्रयत्न करत असते। तर महिलांनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे, एक स्तोत्र आहे, तर ते तुमच्या घरामध्ये रोज वाचलं गेलं पाहिजे। प्रत्येक महिलेने जर हे घरामध्ये वाचलं तर त्यांच्या पतीच्या कामामध्ये अडथळे येणार नाही आणि पतीची प्रगती होईल। बघा, प्रत्येक स्त्रीला माहिती आहे की आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असेल तो जर काम करणारा असेल आणि तो कष्ट करत असेल तरच त्या घराची प्रगती होते। या उलटच ज्या घरातला पुरुष हा आळसटलेला असतो, काम करत नाही, काही करत नाही, त्या घरामध्ये नेहमी सतत भांडणं, कटकटी होत असतात। म्हणजे सांगायचं म्हणजे एवढंच आहे की प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझा जो पती आहे, घरातला जो कर्ता पुरुष आहे, तर त्याला त्याच्या कामामध्ये नेहमी यश मिळालं पाहिजे, त्याने कष्ट केले पाहिजे आणि यासोबतच कष्टासोबत नशिबाची साथ मिळाली पाहिजे, त्याच्या कामांमध्ये कुठलेही अडथळे येऊ नये। तर यासाठीच प्रत्येक पत्नीने मी एक स्तोत्र सांगते आहे, ते घरामध्ये वाचायला तुम्ही सुरुवात करा। तर श्री स्वामी समर्थ, आज मी तुम्हाला प्रत्येक विवाहित महिलेने जर तुम्ही हे स्तोत्र वाचत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा झालाच असेल, पण ज्यांना माहीत नाही आहे त्या प्रत्येक महिलेला माझी विनंती आहे की तुम्ही आजपासूनच हे स्तोत्र जे आहे ते घरामध्ये वाचा। यूट्यूबवर अवेलेबल आहे, यूट्यूबवर सुद्धा तुम्ही ऐकू शकता। प्रत्येक कामामध्ये जर आपल्या पतीला अपयश येत असेल, अडथळे येत असतील, तो म्हणजे कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नसेल, आपल्याला दिसतं की पती जो आहे तो रात्रंदिवस काम करतोय, पूर्ण मेंटली फिजिकली तो पूर्ण अगदी व्यस्त असतो, पण तरी पण पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही, कष्टाला फळ मिळत नाही, असं जर आपल्या घरामध्ये होत असेल तर प्रत्येक महिलेने, त्या घरातल्या महिलेने हे स्तोत्र जे आहे ते घरामध्ये एकदा तरी वाचायचं आहे। याचबरोबर घराची प्रगती होत नसेल, वारंवार अडचणी, संकट, आजारपण, आर्थिक काही अडचणी, मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी किंवा विवाहित जीवनामध्ये काही अडचणी येत असतील, घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी येत नसेल, पतीची सारखी चिडचिड होत असेल, पत्नीची चिडचिड होत असेल, तर अशा ज्या अडचणी आहेत त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, हे स्तोत्र म्हणायचं आहे। अतिशय प्रभावी हा उपाय आहे। तुमचा व्यवसाय आहे, उद्योगधंदा, व्यापार काही आहे, त्यामध्ये तुम्हाला यश येईल। त्यामुळे आजपासूनच प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये हे स्तोत्र जे आहे ते वाचायला सुरुवात करा। तुमच्यावर स्वामींची कृपा होईल। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपल्या स्वामींचं वाक्य आहे आणि ही एक स्वामींचीच सेवा आहे। जर प्रत्येक महिलेने जर ही सेवा केली ना तर त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या पतीच्या कार्यामध्ये कधीही अडथळे येत नाही, पतीची भरभरून प्रगती होते आणि पतीची प्रगती झाल्यावर अर्थातच आपल्या घराची प्रगती होते, निर्विघ्नपणे सगळ्या गोष्टी पार पडतात। म्हणून दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण संध्याकाळी देवासमोर दिवा अगरबत्ती लावतो, तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा काही स्तोत्र, मंत्र, आरती म्हणतात तर त्यासोबतच तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर या स्तोत्राचं वाचन करायचं आहे, नियमितपणे करायचं आहे। फक्त आपल्याला माहिती की महिलांचे जे मधले 3-4 दिवस आहे त्यावेळेस आपण नाही करू शकत, तर त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे। तर बघा, हे कुठलं स्तोत्र आहे? स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र। अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देते, पण ते बऱ्यापैकी मोठं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये पण काही गोष्टी टाकायला लिमिटेशन्स आहे। अमुक एक कॅरेक्टरच्या पुढे मी नाही टाकू शकत, तर जेवढं शक्य आहे, पूर्ण मावत असेल तर मी पूर्ण देते। तर मी तुम्हाला ते अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते तुम्हाला देते, यूट्यूबवर पण तुम्हाला मिळून जाईल, गुगलवर तुम्ही टाका। हे तुम्ही घरामध्ये वाचायला सुरुवात करा। घरामध्ये वातावरण जे आहे आनंदाने भरून जाईल आणि संध्याकाळी बघा, संध्याकाळची जी वेळ आहे ती माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळे आपण जर हे स्तोत्र वाचलं तर स्वामी महाराज तर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। यासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती खेळती राहते। काही समस्या, अडचणी जर येत असतील तर तुम्ही 100% न चुकता दररोज हे अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते वाचायला तुम्ही सुरुवात करा। फक्त तुम्ही न चुकता संपूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, भक्तीने करा आणि जेव्हा तुम्ही वाचता तर पूर्ण लक्ष जे आहे ते तुम्हाला तिकडेच ठेवायचं आहे। न चुकता दररोज तुम्ही हे वाचायला सुरुवात करा। खास करून ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी हे नियमितपणे वाचा। यामुळे पतीची चिडचिड कमी होते, पतीला त्याच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते आणि घराची प्रगती होऊ लागते आणि जेव्हा हे बघा, आपण केलेल्या कष्टाचं जेव्हा फळ मिळतं ना तेव्हा आपण काम अजून जोराने सुरू करतो। या उलटच आपण खूप कष्ट करतोय पण यशच येत नाही, अशा वेळेस आपण जेवढे कष्ट करतोय ते सुद्धा सोडून देतो आणि मग त्या घरामध्ये काही चांगलं होत नाही। म्हणून अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते न चुकता वाचायला तुम्ही सुरुवात करा।
अतिशय महत्त्वाचं आहे, खूप प्रभावी आहे. आपले जे स्वामी भक्त आहे तर सगळ्यांना माहिती आहे की स्वामींची छोटी छोटी सेवा पण जर आपण केली ना तर स्वामी त्याच्या एक एक क्षणाची परतफेड करतात. फक्त आपण मनापासून किती करतोय तर त्यालाच महत्त्व आहे. घरामध्ये तुम्ही नियमितपणे या ज्या गोष्टी आहे या अंगी लावून घ्या की जेणेकरून आपल्या पतीची प्रगती होईल आणि आपोआपच आपल्या घराची सुद्धा मग त्यामध्ये प्रगती व्हायला लागते. आणि तुम्ही हे सुरुवात करा, काही दिवसातच तुम्हाला 100% अनुभव येईल. आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन परत तेच सांगते, डिस्क्रिप्शनमध्ये मी देते तुम्हाला, पूर्ण मावलं तर पूर्ण देते, जेवढं त्याच्यामध्ये टाकता येईल मी तुम्हाला सगळं देण्याचा प्रयत्न करते. किंवा तुम्हाला गुगलवर यूट्यूबवर सुद्धा मिळेल. हे स्तोत्र तुम्ही ज्या दिवसापासून हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासूनच तुम्ही वाचायला सुरुवात करा. तुम्हाला घरामध्ये सकारात्मक अतिशय चमत्कारिक बदल तुम्हाला दिसून येतील. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.